हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण चवळीच्या शेंगाची भाजी करूया। हे चवळीच्या शेंगा असतात त्या तोडून घेतल्या, याच्या बाजूला शिरा निघतात त्या काढायला हव्या, नाहीतर ते खाताना भाजी चांगली नाही लागत। तर आपण चवळीच्या भाजीचे पण फायदे खूप आहेत। पचन सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास पण मदत होते, वजन नियंत्रणात मदत होते आणि हाडांसाठी पण खूप फायदेशीर आहे आणि डायबिटीजसाठी पण खूप फायदा आहे। त्यामुळे ही एकदम आरोग्यासाठी ही भाजी चवळीच्या शेंगाची भाजी एकदम फायदेशीर आहे। तर आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे हळद घेतले, तिखट घेतले, मीठ आहे, लसूण ठेचून घेतले आणि जिरे, शेंगदाण्याचे कुडे, मसाला आहे, गरम मसाला आणि कांदा आहे। आता आपण तेल तापत ठेवलं आहे, जिरे टाकूया। जिरे तडतडले की आपण आता कांदा टाकूया। कांदा परतून घेऊया चांगला। आता आपण लसूण घेतले ते टाकूया। तिखट टाकूया, हळद टाकूया, मीठ टाकूया, आणि परतून घेऊया आपण। आता या शेंगा आपण घेतलेल्या या टाकूया। शेंगा आपण व्यवस्थित हलवून घेऊया। शेंगा टाकल्या आपण चवळीच्या एकदम साध्या पद्धतीने, जास्त मसाले आपण काही टाकले नाही, पण ही भाजी खूप पौष्टिक आहे। आपण मध्ये मध्ये खायला हवी ही भाजी। आणि याला काही वाटण नाही टाकलं आहे। याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकू 2 चमचे आणि हलवून घेऊया। आता गरम मसाला टाकूया, हलवून घेऊ। त्याच्या आपण झाकण ठेवूया। आता आपण झाकण काढूया, कोथिंबीर टाकूया थोडं आणि छान टेस्टी झाली भाजी। डब्यासाठी छान आहे, याच्यात जास्त मसाले नाही आणि ही भाजी फार पौष्टिक आहे। तुम्ही नक्की करून बघा। आता आपण ती प्लेटमध्ये झटपट होणारी चवळीच्या शेंगाची भाजी ही आरोग्यास खूप फायदेशीर आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेक्षकांमध्ये शेअर करा। मस्त खा, आनंदित राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका।